नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये। नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज माझा दिवस जो आहे सकाळी सगळं आवरून झालेलं आहे आणि त्यानंतर मी इकडं मस्त झाडांना पाणी घालायला आले। सकाळची सुरुवात मस्त झाडांपासून झालेली, मस्त कळी पण आली आहे, म्हणजे फूल पण उमललेलं आहे माझ्या मस्त गुलाबाला। चला तुम्हाला दाखवते। हे बघू शकता, मस्त फूल आलेलं आहे। पाणी टाकूया थोडं याला। मगाशी म्हणजे काल टाकलं होतं जास्त, पण पावसाचं पण पाणी पडतं ना, सो त्यामुळं किती सुंदर गुलाब आले। मी म्हणजे आणलं तसं 4-5 वेळाच फुलं आले, त्यानंतर आलेच नाही, मग डायरेक्ट आत्ता आले। असं मस्त फूल आलेलं आहे आणि इकडली मी छटणी केली होती, सो एवढी ग्रोथ झाली होती आणि ह्याला तर काही फुलंच येत नाही। इकडे तर बाकीचे झाडे। सकाळची सुरुवात तर पहिली झाडांपासून झाली आहे, झाडांना पाणी घालण्यापासून। सो थोडा वेळ गॅलरीत बसले होते, मस्त वाटत होतं। तर त्यानंतर स्वयंपाक करायचा आहे मला, बघू अजून करेन मी थोड्या वेळाने चालू स्वयंपाक। सो आता आज असा काही मस्त ड्रेस घातलेला आहे जो की खूप सुंदर दिसत आहे, ऑरेंज कलर। मस्त ड्रेस घातलेला आहे आज, असंच म्हणलं घालूया। तर चला स्वयंपाक वगैरे करून घेते। कपडे वगैरे झालेले आहेत, नाश्ता पाणी पण झालेलं आहे, फक्त फक्त स्वयंपाक करायचा आहे। ते जेवायचं आहे तेव्हा करून घेते, जेव्हा जेवेल तेव्हा। माझं तर काही नाही, आता बसले जरा एडिटिंग वगैरे तेच करणार आहे। कसं मग मस्त खळखळ चहा उकळतोय, असा चहा उकळला की प्यायला पण लई मज्जा येते, भारी टेस्ट पण लागते ना। कोणाकोणाला असा खळखळ उकळलेला चहा आवडतो नक्की सांगायचं आहे कमेंटमध्ये, मला तर हे खूप आवडतं। तो कलर पण त्याचा लई मस्त येतो, दाखवते। चहा बंद करायचं म्हणते पण होत नाही। ते इन्स्टावर असा एक रील होता, तर गाईज आता रात्रीचे एवढं अंधार दिसतो, कसं दिसतं। तर रात्रीचे 8 वाजलेले, सो मी आता स्वयंपाक बनवते, म्हणजे चपाती भाजी आहे, फक्त वरण भाताचा कुकर लावला इकडं। सो ते होईतर मी इकडं कांदा आणि टोमॅटो कापते। त्यानंतर आहे ना मला आज ना सगळं कपाट आवरायचं आहे। सो तर ते म्हटलं आता किती पण वेळ होऊ दे, साड्या वगैरे मस्त हँगरला लावणार आहे आणि हे बाकीचं सगळं व्यवस्थित करायचं आहे। तर आता बघा ह्याची अवस्था कशी आहे, ह्या कपाटाची, आणि नंतर बघू शकता, नंतर मी तुम्हाला दाखवेलच असे काही अवतार आहे या कपाटाचा, आणि मी त्याला व्यवस्थित करणार आहे। आता मस्त डाळ तर शिजली, अजून 2 शिट्ट्या झाले ते डाळ शिजणार, आणि मग मी त्याच्या भाजीला काढून मस्त डाळीला फोडणी दिले ना, स्वयंपाक वगैरे झाला ना, मग टेन्शन नसतं, कवर पण आवरू शकतो। सो मला आता ते आवरायचं। आता 8 वाजले, हे 15 मिनटात मी डाळीला फोडणी वगैरे देऊन झालं, मग त्यानंतर आवडते। तर चला आता पहिले डाळीला फोडणी, म्हणजे कुकर अजून 2 शिट्ट्या झाल्या ना, मग मी बंद करणार आहे। तो पकडलं इथं तांदळाची डाळ। तर हे 2 शिट्ट्या झाल्या अजून की मग मी लगेच डाळीला फोडणी देईन। तोपर्यंत हे कांदा टॅमॅटो लसूण वगैरे निवडून घेईन, तोपर्यंत कुकर थंड होईल। तर चला आता मी पटापटा कापून घेते। तर सो गाईज चला आता पटापट आवरूया। आता 8:30 वाजलेले आहेत, बघू आपल्याला किती वेळ लागतो। पहिला तर हे सगळे कपडे काढून घेऊ, पहिला फॅन लावू, गरम होते मला खूप। सगळे
कपडे काढून घ्यायचे होते आपल्याला. त्याला पुसून घेऊ चांगलं कपड्याने. तर गाईज फायनली 1 तासानंतर आपलं कपाट असं काय स्वच्छ आवरून झालेलं आहे. हे बघू शकता, मस्त साड्या, इकडं कपडे आणि इकडं पण असे मस्त लावून घेतलेले आहेत. सुंदर असं कपड्यांनी मस्त दिसते. सुंदर असं कपडे सजवून ठेवलं की, नाही तर किती खराब दिसत होतं. फायनली 1 तासानंतर आपलं सगळं आवरून झालेलं आहे.